भारतातील विजयपूर या दोलायमान शहरात शक्तिशाली राक्षसी राजा हिरण्यकश्यप यांच्या नेतृत्वाखाली राक्षसांच्या टोळीला मुक्त करून एक रहस्यमय पोर्टल उघडले। राक्षसांनी नासधूस केली, इमारती आणि पायाभूत सुविधांचा नाश केला आणि नागरिकांना भयभीत केले। शहर विनाशाच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांनी भगवान इंद्र आणि भगवान विष्णू यांच्याकडे संरक्षणासाठी प्रार्थना केली। इंद्राने आपल्या शक्तिशाली वादळी ढगांना बोलावले आणि राक्षसांना परत काढण्यासाठी मेघगर्जनेचा प्रवाह सोडला। दरम्यान विष्णूने आपला उग्र अवतार नरसिंहामध्ये रूपांतरित केले आणि राक्षसांवर आरोप केले। आपल्या तीक्ष्ण पर्जे आणि दातांनी नरसिंहाने हिरण्यकश्यप आणि त्याच्या मित्रांशी युद्ध केले, तर इंद्राने आपल्या वज्राने त्यांना मारले। देवांनी शौर्याने युद्ध केले, त्यांच्या दैवी शक्तींनी शहराचे आकाश प्रकाशित केले। लढाई सुरू असताना विजयपूरचे नागरिक देवांना मदत करण्यासाठी त्यांचे कौशल्य आणि तंत्रज्ञान वापरून लढाईत सामील झाले। त्यांनी मिळून राक्षसांचा पराभव करून विजयपूरला विनाशापासून वाचवले। नागरिकांना आनंद झाला, त्यांच्या प्रिय देवतांच्या वेळेवर हस्तक्षेप केल्याबद्दल कृतज्ञ। शहराने विजयाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला आणि शहराचे तारणहार म्हणून विजयपूरच्या इतिहासात देवांची नावे कोरली गेली। इंद्र आणि नरसिंहाच्या सन्मानार्थ एक भव्य मंदिर बांधण्यात आले आणि शहराचे ब्रीदवाक्य विजयपूर देवांनी संरक्षित असे बदलले।